एक आज इथे आलेले आहेत। यापूर्वी त्यांच्या सौभाग्यवती वर्षाताई नाईक यांना पनवेल नगरीच्या नगरसेविका सभापती होण्याचं भाग्य लाभलं आणि रविदादा नाईक हे सातत्याने कामगार क्षेत्र असो किंवा मिनी रिक्षा खऱ्या अर्थाने युनियनच्या माध्यमातून सामाजिक घटक बनण्याचं काम एक भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून सातत्याने करतात आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आपले मित्र विश्वजित दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। मी रोहित पाटील यांना आमंत्रित करतो की आपण विश्वजित दादांचा सन्मान करावं। येणाऱ्या 27 ते 2 मार्चला निश्चित स्वरूपात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक कोप खऱ्या अर्थाने चिपल्या गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे। रोहित दादांचा सन्मान इथे केला जात आहे। विश्वजित अन्न रविदादा झाले आणि त्यानंतर अंकुश आमचे अंकुश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। चला तर या चंद्रकांत झा साहेब खेळ स्टार्ट असेल। चंद्रकांत झा साहेब ज्यांना सीमेचं रक्षण करण्याची संधी प्राप्त झाली त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल। आपण इथे पाहतो या स्पर्धेचे खेळ स्टार्ट असेल बघा। तर निश्चित स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेले आहे। इथे मान्यवरांचा सन्मान आणि त्यानंतर मी गावदेवी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने कोपरली यांच्या संयुक्त विद्यमानाने वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री गणपतबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यांच्या स्मरणार्थ आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांना इथे आमंत्रित करतो। कैलासवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गावदेवी क्रिकेट मंडळ कोपरोली यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं चषक या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या अतिशय भव्य दिव्य आणि अशा ते चांगल्या अशा मैदानावर या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। मी सर्वप्रथम ज्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या मग त्याच्यामध्ये रोशन पाटील असतील, रोहित पाटील असतील, रमेश शेठ आहेत, त्यांचे सर्व सहकारी धनंजय पाटील, संतोष पाटील, सर्व त्यांचे सहकारी यांनी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्या स्पर्धेला उपस्थित असलेल्या आपल्या पनवेल तालुका मंडळाचे सरचिटणीस पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, रमेश शेठ पाटील, विश्वजित पाटील नाईक, उपस्थित या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सदस्य धनंजय पाटील, माजी उपसरपंच, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व क्रिकेट रसिको, सर्वप्रथम मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आपला खेळाडूंचा चांगला व्हावा आणि सर्व रसिकांनासुद्धा डोळ्याचं पारणं फिटेल असा आपण खेळ दाखवावा अशा प्रकारच्या मी तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो। या स्पर्धा दरवर्षी चांगल्या पद्धतीनं होतात, मोठ्या होतात आणि यावर्षीसुद्धा त्यांचा मोठेपण मला वाटतं राहील असं मला वाटतं। 10वं वर्ष हे आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या आणि मला वाटतं मी जेव्हा पनवेलमध्ये आलो तेव्हापासून दरवर्षी उद्घाटनाला याचा मान या ठिकाणी मला मिळतो। त्याविषयी गडगेंनी तिकडं सांगितलं की इथं मॅचेस आहेत आणि उद्घाटनाला अरुण शेठच असतील तर मला येणं भागच आहे तुम्ही सांगितल्यानंतर। तर मला वाटतं अतिशय चांगल्या स्पर्धा सर्व रसिकांचं मनोरंजनसुद्धा या निमित्तानं होत असतं आणि म्हणून मी खेळाडूंना पुन्हा सर्वप्रथम शुभेच्छा देईन आणि जे आयोजक आहेत या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करता। आमदार प्रशांत ठाकूर साहेबांसारख्या चांगल्या स्पर्धा या व्हाव्यात अशी मला मनापासून आशा आहे आणि आपण तशा पद्धतीने कराल। कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता आपण सर्वांनी या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा प्रकारच्या मनोमन शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब।
तर या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र दादा पाटील साहेब आणि सर्व सहकारी या स्पर्धेतून सांगता घेतात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ कोपरली यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि समालोचन करण्यासाठी बोलणार आहोत आमचे मित्र मंगेश पाटील शिरवली आणि त्यांच्या समवेत असतील रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी. तर थँक्यू सो मच महागौरव. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा तुम्ही पहिला दिवस पाहताना पहिलीच मॅच एका साईडला हरिग्राम आणि त्याला फाईट करत असताना संघ आदई पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय मात्र हरिग्राम संघानं पहिल्या षटकाचा खेळ इथे जारी. गोलंदाज तुम्ही पाहता शुभम शेलके हा मुख्य ट्रम्प कार्ड. पहिला 2 बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर सिंगल आणि हा डॉट चेंडू. 2 विकेट 1 धाव फलकावरती आल्या बॅटिंग करत असताना सध्या हरिग्राम टीमची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. अगदी दमदार स्पर्धा, अमदा चषकाचं हे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि पहिली मॅच आपण इथे एन्जॉय करतो. तिसरा विकेट, तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिलं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देतो गोलंदाज शुभम शेलके, ज्यानं पहिला 5 बॉलमध्ये 3 विकेट आणि अवघ्या 1 धाव खर्च केला. थोडासा प्रेशर हा निर्माण केला बॅटिंग करत असताना 8085 वागेश्वर हरिग्राम संघावरती. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. थोडंसं कंट्रोल मध्ये खेळ करावा लागेल. पहिले मॅच आणि अशा स्थितीमध्ये 3 विकेट गमवल्यात. पार्टनरशिप मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहील बॅटिंग करत असताना सध्या हरिग्राम टीम साठी. 3 सलामीवीर मैदानातून बाहेर झाल्या. आता मैदानाच्या आतमध्ये शुभम मात्रे आणि फलंदाज राज जाधव ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शुभम शेलके हा प्रकार थोडस सन्मान दिला बॉलला. टार्गेटचा प्रयत्न, हो इथेच घडले काय. यस, पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल. पाच चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच. यस, सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद है. ऑन फील्ड डिसिजन, यस फलंदाज आउट आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी आपण त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहिली आणि 30 वाहिनी तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. यस, फलंदाज बाद. हा धक्का लगेच चौथा बॅटिंग करत असताना तर मात्र हरिग्राम टीमला फलंदाज रन आउटचा शिकार झाला. तर मात्र शुभम मात्रे आज चौथा धक्का. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नरेश शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. अगदी चांगलं संगीत महाराष्ट्राचा आपण महाराजांचा संगीत पाहिला. अगदी चांगलं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून पाहतोय. या मातीनं दिला वारिसा कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिले आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, रणपंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नम कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो. थोडासा संघ बॅकफुटवरती. पहिला ओव्हर मध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज शुभम शेलकेचा पहिलं षटक कसं फेकावं ना याचं ज्वलंत उदाहरण दिला ना. पहिलाच ओव्हर मध्ये 4 फलंदाज मैदानातून बाद झाला बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमचे. पार्टनरशिप मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल. मॅच 5 षटकांची टाइम देखील आलं, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला काही करून 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त 1 खेळाडू
सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा पाहतोय. ओ प्रार केला फटका चांगला प्रॉपर पॅकच्या रडार मध्ये ऑन साइडला दिला तडाका मिळते 7 ठोकळे षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झाल्या. पूर्णपणे प्रेशर होता बॅटिंग करत असताना सध्या हरिग्राम संघावरती आणि त्याच्यानंतर टीमची जबाबदारी घेतली फलंदाज राज जाधवनं ज्याच्या पाठमधून आपण हा मोठा फटका पाहिला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या हरिग्राम. सेकंड ओव्हर फेकत असताना गोलंदाज विशाल पाटील ज्याच्यावरती सध्या प्रहार केला फलंदाज राज जाधवनं. सेकंड बॉल समोर पुन्हा एकदा राज. फुल टॉस बॉल टायपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवर येते तो मारतो कॅप भरपूर होती आणि षटकार नंतर येतो हा चौकार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या नावाचा संगीतानं तेवढंच चांगलं हा आयोजन सोहळा पनवेल तालुक्याचे पाक्यविधाते आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस पहिली मॅच तिथे संघ थोडासा फसला होता. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये हरिग्राम आणि त्याच्यानंतर चांगला खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राज जाधव ज्याच्या पाठमधून दुसरा तडाका. खेळ होतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला ओव्हर मध्ये थोडंसं प्रेशर टाकलं आणि त्याच्यानंतर चांगला खेळ ताबेला सावरण्याचा प्रयत्न आहे ना तो सध्या करतोय फलंदाज राज जाधव जिथे त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहिलं आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. चला लगेच आपण दुसरा चेंडू घ्या. विनंती असेल जास्त आपण विलंब करू नका. 17 धावा धावपुस्तकावरती आल्यात. 5 जरी विचार केला तर दुसऱ्या आणि चौथ्यावर जर आपण विचार केला तर त्या 2 ओव्हर मध्ये धावा जास्त येतील यातील मात्र शंका नाही. हवेचा वेग आणि त्याचा बेनापीठ मिळतो बॅटिंग करत असताना सध्या नक्कीच 80-85 वागेश्वर हरिग्राम टीमला. संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओ पुन्हा प्रहार हा देखील चांगला फटका स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच ठोकला पॅक टू पॅक हा दुसरा षटकार. प्रहार केला मॅच मध्ये फलंदाज राज जाधवनं. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. पहिला ओव्हर मध्ये अवघ्या 1च धाव आणि त्याच्यानंतर हवाई फायर करत असताना फलंदाज मॅच मध्ये राज जाधव चांगला खेळ साकारतोय. थोडस गतीमध्ये मिश्रण केला त्याच्यानंतर चेंडूची लाईन मिरिट पाहून खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा सलगचा 3रा षटकार फलंदाज राज जाधवच्या पाठमधून. प्रत्येक बॉलवरती हल्ला चढवला सध्या फलंदाज राज जाधवनं. टीमची जबाबदारी घेतली आणि एक चांगला टार्गेट सेट करायचा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमला आणि त्याच्यासाठी पूर्णपणे टीमची जबाबदारी घेतली फलंदाज राज जाधवनं. चांगला केस साकारता वैयक्तिक आपण पाहिलं तर 28 धावांचे योगदान 6 बॉल मध्ये दिला राज जाधवनं. पहिल्या ओव्हर मध्ये प्रवीण सर अवघ्या 1च धाव होती आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रेशर आलं होतं आणि प्रेशर रिलीज केलं सध्या फलंदाज राज जाधवनं. तेवढा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चेंडूचा विचार केला तर विशाल पाटील शेवटचा अंतिम बॉल समोर राज
हा ट्रॅकर होता तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न सरळ एस्ट्रिक्शनच्या हातामध्ये चेंडू विसावला अंतिम बालाला डॉट अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 80-85 वागेश्वर अरिग्राम हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 29-29 या आकड्यावरती. जुई हनुमान केवाले विपक्ष गावदेवी जुई या दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही तिसऱ्या संघनायकांना सूचित करत आहोत. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली स्पर्धेचे एक नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला आमच्या टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. यावर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. हो टू मंगेश पाटील. थँक्यू सर महागुरु सर. पहा इथे ऑन स्क्रीनवरती तुम्ही हा ग्राउंड पाहता. ड्रोनच्या माध्यमातून पूर्णपणे या ग्राउंडला कव्हर केलं जातं. एक चांगली क्वालिटी एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय आणि त्यांची वाहिनी स्पर्धेला कव्हर करत असताना त्याच्यानंतर ऑनलाईन या स्पर्धेला 600 प्रेक्षक एन्जॉय करतात. त्या सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करता आपण विचार केली. स्पर्धेची सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय तर 600 प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हो प्रार केलाय अवयलला चढवत असताना सत्या फलंदाज इन ऍक्शन मध्ये अनुभोईरच्या पाठमधून आला हा षटकार. अनुभोईरच्या बाटमधून धावेला वेग मिळालाय. सत्या वाऱ्याच्या वेगाने प्रवास करत असताना संघ 35-35 या आकड्यावरती पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. ओरपीचा हा थोडासा बॉल होता. बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आलं नाही. या बॅटनं चेंडूचा संपर्क झाला नाहीये जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळत. सेकंड स्पेल फेकतो गोलंदाज शुभम शेळके. पहिलं षटक दमदार राहिलं. एक चांगली सुरुवात करून दिली ती मात्र शिवण्णा 11 शिवशंभ अदई टीमला. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर पासून प्रहार करतोय सध्या राज जाधव आणि फलंदाज अनुप भोईर. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची टॉपेज झाली. शॉट थर्ड वन मध्ये क्षेत्ररक्षक होते थोडासा शरीर खेळाडू पासून चेंडू दूर होता आणि त्याचा बेनापीठ मिळाला. जोपर्यंत उचवती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाबेना संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 36-36 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना 80-85 वाघेश्वर अरिग्राम संघ. पहिला ओव्हर मध्ये 4 विकेट गमावला आणि त्याच्यानंतर अगदी चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये करतोय राज जाधव आणि अनुभोईर ही जोडी सध्या डावेला सावरण्याचा प्रयत्न एक चांगल्या टार्गेट वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. तो मात्र हरिग्राम संघाला सेकंड स्पेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार शुभम शेळके. हा ट्रॅकर होता. लाईन देखील चांगली आहे आणि यस अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाज शुभम शेळकेला जिथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. थोडस धावगतीला स्थगिती लावण्याचा प्रयत्न थोडस मी म्हणेन धावगतीला स्थगिती लावण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज शुभम शेळके हा गोलंदाज तुम्ही पाहता. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राइव्ह केला. पटका चांगला आमचे ऑफिशियल अंपायर सांडे पालकेच्या अगदी डोक्याभरना चेंडू डीपला निघून गेला आणि तेवढी चालाकी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली सांडे पालके सर केबाले. यस तोपर्यंत संधी होती. पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल आली. एका धावेला प्राधान्य संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धावा पहिला 37-37. पाप रवी सर विचार केला मागील षटकामध्ये 28 आल्या आणि या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकानं त्याच्यानंतर थोडस बॅकअप दिला ओव्हरमध्ये गोलंदाज शुभम शेळकेना. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक शॉट फाईन मध्ये पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज अनुप भोईरचा केला 5वा धक्का. बॅटिंग करत असताना यस ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 5वा धक्का बॅटिंग करत असताना अरिग्राम टीमला.
पुकार आहे. जे हनुमान केवाले क्रिकेट संघाचे संघनायक त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी जुही या संघासाठी दुसरा पुकार आहे. तिसरा पुकार देण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. घ्या ना. थांबतील ना. ज्यांचं आगमन झालं गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेकरता प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम अर्थात 5व्या आणि 6व्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केल्याबद्दल नरेश शेठ पाटील आपल्या संपूर्ण परिवाराचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय तर मात्र तब्बल 37-37 या आकड्यावरती महागुरु विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या एकच धाव आली आणि त्याच्यानंतर 2 षटकांमध्ये मागे धाब्यांची लयलूट केली. बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमला हरिग्राम संघ म्हटलं तर आमचे को कॉमेडी मित्र वैभव ऑफिसर यांच्या गावाचा हा संघ आणि त्यांच्याकडून खरं तर हरिग्राम टीमसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. 3 षटकांच्या अखेरीस 37 धावपुस्तकावर दिल्यात. तिसरा क्रमांकात 4थं षटक गोलंदाज मानव शेलके. पहिलाच बॉल पाठचे एज आहे क्षेत्ररक्षकात शॉट फाईन मध्ये उत्साही फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं आणि सिंगलनं धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 38 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच हा 4था गोलंदाज म्हणा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. समोर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित गरद हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता राज जाधव ज्यांना वैयक्तिक दमदार योगदान दिलंय. हा ट्रॅकर होता. उसरी देखील भरपूर चांगली प्राप्त झाली त्याचा पेनापीठ मिळाला आणि इथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. मागील षटकामध्ये अखेरच्या बॉलमध्ये विकेट आली. यस रेफर घेतलाय वाईट साठी. बॅट्समन रिव्ह्यू ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सत्यमान काकडे सरने या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते. नक्कीच रोहित शेटपाडे यांच्या माध्यमातून पाहणी केले जाईल. त्याच्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. भरपूर चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाल्यानंतर आपण ही पहिली मॅच एका साईडला शिवण्णा 11 शिवशंभो गावदेवी अदई आणि त्याला फाईट करत असताना 80-85 चे वाघेश्वर हरिग्राम या 2 संघांदरम्यान आपण लढत पाहतोय. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतो हरिग्राम. ऑफिशियल अंपायर आमचे सत्यवान काकडे सर यांच्या माध्यमातून पाहणी केले जाते आणि त्याच्यानंतर नक्कीच यस वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल आणि वाईट मध्ये एका धावेनं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या पहिली 39 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाजाला ऑन देखील केला 1 बाउन्स. भरपूर चांगली पंचाची भूमिका आमचे सुनील तांडे सर बेलवली आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सँडी पार्कर सर केवाले या ऑफिशियल अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार मानव शेलके. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. याच पंचांचा इशारा पाक टू पाक. हा दुसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त दाबा खर्च करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मानव शेलके. अतिरिक्त दाबा वाचवा लागतील अदई टीमला. जेवढा तुम्ही अतिरिक्त दाबा पहिल्या सत्रामध्ये वाचवाल त्याचा फायदा तुम्हाला सेकंड सत्रामध्ये होईल. पार करण्याचा प्रयत्न इष्टरक्षक आहे ती चेंडू खाली. जिथे लागेल हा 6वा धक्का. बॅटिंग करत असताना 80-85 जय वाघेश्वर हरिग्राम टीमला. वाघेश्वरी क्रिकेट संघ हरिग्राम 80-85 या नावाने खरे अर्थ खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कार ते आहेत
गावदेवी इंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील वाकडी यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. तर लागला हा 6वा धक्का. फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो मात्र रोहित गरज. आता नवीन फलंदाज विशाल बोपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज या पुन्हा एकदा मानव शेळके. प्रहार करण्याचा प्रयत्न पाच चेनरेज शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 41 41 या आकड्यावरती 80-85 चे वागेश्वर हरिग्राम संघ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज राज जाधव यांना वैयक्तिक दमदार योगदान दिलं. ताबेला साबरल्यानं टीम साठी संकट मोचक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला. तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये राज जाधव. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. इथे मात्र थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो मानव शेळके. आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. मागील 4 बॉल अवघ्या 4 धाबा 1 धक्का हा कारनामा मॅच मध्ये केला. गोलंदाजी करत असताना मानव शेळकेनं चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये प्रवेशाचा विचार केला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडासा ब्रेक देण्याचा प्रयत्न मानव करतो. मात्र थांबणार नाहीये. राज जाधव मिड विकेट एरिया क्लिअर केलाय. जिथे टोकला स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार. धनंजय शेठ पाटील यांचा हा संगीत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर हरिग्राम टीमला पॅक केलंय आणि तो हरिग्राम संघ सध्या चांगला खेळ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दमदार योगदान देतोय फलंदाज राज जाधव. लाईन पाबे लगे प्रेशर आलाय मागील बॉलवरती षटका आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती. इथे आलं अतिरिक्त 1 धाव. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ 48-48 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या 80-85 चे वागेश्वर हरिग्राम. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. इथे लेंथ लाईन चांगली होती आणि इथे मात्र डॉट चेंडूला अंतिम बॉल डॉट फेकला. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस 48-48 या आकड्यावरती हरिग्राम. तर इथे निश्चित स्वरूपात बघा की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या संत वचनाप्रमाणे गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सन्माननीय पनवेल नगर परिषदेच्या माजी नगरसेविका माजी सभापती सौभाग्यवती वर्षाताई रवींद्र नाईक नवीन पनवेल यांच्या वतीने 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. रविदादा नाईक साहेब तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सन्माननीय सुरेश शेठ पाटील जय संतोषी माता इंटरप्राइजेस कोपरोली 1 सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सरप्राईज गिफ्ट आपण इथे पाहतो. अंकुश शेठ पाटील कोपरोली आणि मॅन ऑफ द मॅच चे सर्व जे गौरव चिन्ह आहे त्याचबरोबर सिरीज साठी ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे संपूर्ण गौरव चिन्ह पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र दादा पाटील आपण पुरस्कृत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहे. सर्वदांशु दात्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. 6व्या मैदानाच्या आतमध्ये स्लॉगरचे षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय तर मात्र आदिनाथ पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्ड मॅन मध्ये रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचलात की नाही यस रेफर घेतला. थर्ड अंपायर फायला जाईल ऑन स्क्रीन वरती आमच्या ऑफिशियल तिसरे अंपायर सत्यवान काकडे सर. हे त्रिवेणी संगम तुम्हाला पंचाच्या भूमिकेमध्ये आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 10 नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिली मॅच जिथे एका साईडला 80-85 जय वागेश्वर हरिग्राम आणि त्याला फाईट करत असताना शिवन्ना 11 शिवशंभो गावदेवी अदय या 2 संघांदरम्यान आपण ही पहिली मॅच पाहतोय. पहिला जाईल फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्की दिला जाईल. भरपूर चांगली स्पर्धा क्रिकेटचा तर्रार क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला आज खरं कोपरोल नगरीमध्ये पाहायला मिळतं. अहमदाबाद चषकाचे दमदार आयोजन. यस फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोहोचलात आणि या बॉलवरती सिंगल आली. एका धाबेला प्राधान्य एका धाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज राज जाधव वैयक्तिक 13 बॉल
36 धाब्यांची उपयुक्त केली साकारणारा सध्या राज जाधव इन ऍक्शन मध्ये प्रार केला साईडला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये पकडला चेल संपला फलंदाज राज जाधवचा केला 7वा धक्का बॅटिंग करत असताना 80-85 चे वागेश्वर अरिग्राम टीमला संघाची धाबा संख्या पाहिली 49 स्लॉगच्या षटक प्रवीण सर या षटकामध्ये आपण विचार केला चांगली गोलंदाजी साकारतो गोलंदाज आदिनाथ पाटील धावेवरती थोडस अंकुश लावण्याचा प्रयत्न मागे 2 षटकामध्ये केला आणि चांगली सध्या खेळ साकारत असताना मॅच मध्ये टीम मध्ये 49 धावा धावपुस्तकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा धरून बसलाय टीम अरिग्राम पाकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न हाईट फॅक्टर भरपूर चांगला होता आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाज आदिनाथ पाटीलला आणि हा देखील तुम्हाला टॉट चेंडू पाहायला मिळतं पण स्लॉगरच्या षटकामध्ये कसं षटक फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मॅच मध्ये आदिनाथ पाटील मागे 3 बॉल 1 विकेट आणि अवघ्या 1 धाव खर्च केली प्रार करण्याचा प्रयत्न पाठची एच अजून एक धक्का हा 8वा फलंदाज मैदानातून बाहेर टीम अरिग्रामचा तालुक्याचे भाग्य विधाते आमदार त्यांना तर विजयाचा चौका टोकला आणि पनवेलच्या जनतेनं ज्याला परमानंटली आमदार घोषित केले असे पनवेलचे दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाचा आपण संगीत पाहतोय पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा आदिनाथ पाटील हा प्रॅकर बॉल पूर्णपणे चकडून दिला अंतिम ओव्हर मध्ये फलंदाजांना धावेसाठी संघर्ष करावा लागते आणि इथे मात्र अजून एक टॉट चेंडू मागील 5 बॉल अवघ्या 1च धाव 2 धक्के इतकी कमालीची गोलंदाजी केली अचूक टप्पाना भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी सध्या यस वाईट साठी रिव्ह्यू घेतला 5 रिव्ह्यू ऑफिशियल अंपायर आमचे सांडे पाहकर सर केवाले आणि त्याच्यानंतर सुनील तांडे सर बेलवली ऑफिशियल 3रे अंपायर आमचे सत्यभान काकडे सर बासमा रिव्ह्यू वाईट साठी हा रिव्ह्यू घेतला पूर्णपणे पाहरी होती एक चांगली बाईने एकविरा इव्हेंट त्याच्यानंतर चला टॉस साठी गावदेवी जुई टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या जर्मन केवाले टीमचा संगणकाला यस पेड डिलिव्हरी जुई टीम चला आपला संगणक आपण लगेच पाठवा इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे आपला संगणक आपण लगेच व्यासपीठावरती पाठवा टॉस चेंडू आलाय शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती कोणता मोहर लावली जाईल हे पाहणं गरजेचं आहे टार्गेट सेट अप बॉल अंतिम बॉल आला ऑफ द कार्पेट ऑफसाइडला खेळला फेकाना चेंडू चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर अंतिम बॉल वरती आलाय चौकार अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 80-85 चे वागेश्वर अरिग्राम टीमनं धाबा जमा केला तब्बल 53 आणि सेकंद 17 मध्ये प्रवास करावा लागेल शिवण्णा 11 शिवशंभो गावदेवी आधी टीम समोर लक्ष 54 धाब्यांचा प्रवास कशा रीतीने केला जाईल ऐका सेकंद 17 मध्ये हिंदीचा रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्याकडे आपण जाऊया तर इथे थँक्स मंगेश ना इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे मी कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो आपल्या शुभासे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गावदेवी एंटरप्राइजेस नरेश शेठ पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करावं सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जाणार आहे या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने सर्व 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत मी रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरोली
यांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या पूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना वाकडी ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे आपण स्वागत करावं. लाईट्स ऑफ करा लाईट्स. तरी यानंतर किसन पाटील साहेब आपण किसन दादा आणि अंकुश शेठ पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. या किसन शेठ या अंकुश शेठ या पण कारण आपल्याकडे वेळ कमी असेल. निश्चित स्वरूपात नाणेफेक सुद्धा इथे संपन्न होणार आहे. दोन्ही क्रिकेट संघ रवी कडू आलेले आहेत. संजय माली मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. किसन पाटील यांचा येतोची सन्मान यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. तर अंकुश शेठ पाटील यांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते कोपरोली गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व किसन शेठ पाटील यांचं मायेची उबदार सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर अंकुश शेठ पाटील यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. तर साई रक्षा कंस्ट्रक्शन अंकुश शेठ पाटील आपल्या शुभ संतोष शेठ पाटील आपण अंकुश शेठ पाटील यांचा इथे सन्मान करावं. तर सन्माननीय अंकुश शेठ पाटील साहेबांचा येतोची सन्मान साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. तर सन्माननीय श्री लक्ष्मणदादा फडके यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या पण आपला सन्मान इथे केला जाईल. या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. त्यानंतर आपल्याकडे वेळ कमी असेल आपण महिला भगिनींना सन्मानित करू. या लक्ष्मणदादा या आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. विगर गावातील आमचे पाटील इथे उपस्थित आहेत. तुमचंही स्वागत आहे. या लक्ष्मण शेठ क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मग आमचे बालाराम फडके असतील लक्ष्मणदादा हे नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण कोपरोली क्रिकेट संघाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असतात आणि त्यांचा येतोची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यानंतर सन्मान असेल आज के हमारे अतिथि मेहमान माया मेनन मैडम आइए आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. मी सौभाग्यवती रंजनताई पाटील असतील त्याचबरोबर दुर्गा पाडवी मॅडम या सर्व या रोशन पाटील यांच्या सौभाग्यवती सुद्धा इथे उपस्थित आहेत. या सर्व महिला भगिनी या माया मेनन निश्चित स्वरूपात आपण पाहतो भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा संघटक आहेत. त्यांचा येतोची सन्मान कोपरोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रंजनाताई रमेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे. सर्व आपण महिला भगिनी पाहतो. संत जनाबाई सांगतात की साधू संत ऐसे केले जनी संता घरची दासी मी आकेली श्री जन्म म्हणून न व्हावे उदास माझी या जगात रोज जाते घरघरावे मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईचे असावे श्री जन्म म्हणून न व्हावे उदास. नारी शक्तीचा सन्मान केला जात आहे. रंजनताई आपण इथे दुर्गा पाडवी मॅडम यांचा आपण इथे सन्मान करावं. बघा महिला भगिनींच्या शुभ हस्ते रंजनाताई पाटील कोपरोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते दुर्गा पाडवी मॅडम यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. तर दुर्गाताई आपल्या शुभ हस्ते कोपरोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रंजनाताई रमेश शेठ पाटील ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आपण वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. माया मेननचा मैडम आपका भी एक बार फिर से यहाँ पर हम शान और शौकत के साथ स्वागत करते हैं. आप भाजपा के हमारे संगठन के बिल्कुल जिला के प्रतिनिधित्व कर रहे हैं महिला मोर्चा के माध्यम से. या तुम्ही दोन्ही महिला भगिनी या चला या. तर धनंजय दादा पाटील या आणि धनंजय पाटील वाकडी या. धनंजय दादा या आपला सन्मानित केलं. आपण ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहात. वळणार आहोत आम्ही रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे आणि यानंतर शतक संपल्यानंतर नाणेफेक करणार आहोत. अशोक दादा फडके या आपला सन्मानित केलं जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार. धन्यवाद महागुरु. धन्यवाद मंगेश. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा मी प्रवीण गायकर वाकडी पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया मॅचेस आजच्या या पहिल्या दिवस रात्रीच्या सामन्यांसाठी. और पहली गेंद यहाँ पर फुल टॉस जरूर फेंकी थी लेकिन फील्डिंग खराब है. अंपायर का नो बॉल का करार भी वहां पर आता हुआ और जिसका फायदा
जरूर मिलेगा। सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करने वाली शिवन्या 11 आदि, यानी कि शिवन्या 11 आदि की बात करेंगे तो निश्चित तौर पर किरण शेलके, शिवन्या वाटर सप्लायर्स के ओनर, इनके द्वारा इस टीम को पैक किया गया है। और साथ ही साथ स्वराज एंटरप्राइजेस के सर्वा विष्णु शेठ शेलके आदि और साइबा बाइल के मालक यानी कि हमारे नितिन भाई शेलके, आपका भी स्वागत है। ये थर्ड अंपायर वेस्ट साइड के लिए, जो अंपायर को नो बॉल करार दिया था उसको चैलेंज किया है फील्डिंग टीम ने। तो चलिए, दूध का दूध और पानी का पानी ये तीसरे अंपायर की ओर से किया जाएगा। और एक तरफ आप देख सकते हैं 80-85 बागेश्वर हरिग्राम टीम यानी कि धनंजय शेठ पाटिल गावदेवी ट्रांसपोर्ट्स वाकड़ी, इनके ओर से बिल्कुल इस टीम को पैक किया गया है। एक नो बॉल कॉल। और जो रिव्यू था हरिग्राम टीम के पास यानी कि 80-85 हरिग्राम टीम के पास जो रिव्यू था वो रिव्यू मात्र वो गवा चुकी है। सिर्फ एक रिव्यू आपके पास रहेगा, आप इसके बाद वो भी शायद बोलो तैयार हो। चलिए, इस बार जड़ में डाला था अंदरूनी हिस्सा लेकर गेंद बिल्कुल विकेट कीपर के पीछे जाते हुए। तो आदिगांव के सुप्रसिद्ध उद्योजक और गोल्डन मैन आशुभाई शेलके, इनका भी आगमन हो चुका है। उनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर आपका स्वागत करते हैं इस आमदार ट्रॉफी में। इस टूर्नामेंट के हमारे दमदार आयोजक रोशन शेठ पाटिल 12-12 किंग, साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर धनंजय संतोष शेठ पाटिल, गावदेवी ट्रांसपोर्ट के ओनर धनंजय शेठ पाटिल वाकड़ी, बाबा बिल्डर्स धनंजय शेठ पाटिल कोपरोली और गावदेवी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कोपरोली, जिनके द्वारा ये शानदार क्रिकेट का आयोजन आपके सामने नजर आता हुआ। 2 बाइक और ये चमचमाती हुई सबसे बड़ी ट्रॉफी टीम को देकर नवाजा जाएगा। क्लीन बोल्ड स्टंप दिखाए थे वहां पर गेंदबाज को और सीधा लेग स्टंप उखाड़ के निकाल दिया और पहला कर्रा झटका शिवन्या 11 आदि टीम को। शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता आजची पहिली दिवस रात्र अरुण शेठ भगत साहेब, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष, दमदार नेतृत्व, ज्या ज्या ठिकाणी आपण आमदार चषकाच्या स्पर्धा पाहतो आणि महागुरु जवळजवळ 95% सर्वच्या सर्व आपण स्पर्धा आमदार चषकाच्या पाहतो आणि नेहमीच अरुण शेठ भगत साहेब उपस्थित। कालच आपण माजी सरपंच तलोजे मजकूर सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब आणि दीपक शेठ पाटील समाजसेवक यांची देखील आमदार चषकाची स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला आमदार पहिला ठाकूर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली। सुलभाताई गणपत गायकवाड कल्याण पूर्वचे आमदार साहेब पाहायला मिळाल्या। कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे साहेब हे आमदार देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये नक्कीच आपले पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांची उपस्थिती देखील पाहायला मिळेल। एक रन मिलेगा, ये स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक रोशन शेठ पाटिल 12-12 किंग, साई रक्षा ट्रांसपोर्ट के धनंजय रोशन शेठ पाटिल और साथ ही साथ पीयूष केबल नेटवर्क के ओनर संतोष मस्कर साहब, इनको भी देख सकते हैं ये स्क्रीन के ऊपर नजर आते हुए। ओ बढ़िया गेंदबाजी, क्या शानदार गेंदबाजी चल रही है इस बार 80-85 यानी कि बागेश्वर हरिग्राम 11 टीम की गेंदबाजों की ओर से। प्रसाद पाटिल की पहली गेंद नो जरूर आई थी, लेकिन उसके बाद कितना खतरनाक कमबैक किया है यहां पर 80-85 11 बागेश्वर हरिग्राम टीम के गेंदबाजों ने। लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 54 रनों का। हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में मनीष भी जुड़ चुके हैं। मनीष, आपका भी स्वागत करेंगे। बॉलर तैयार, और टप्पा पीछे था, कवर के ऊपर से खेल दिया है। स्वीपर कवर में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। वन बाउंस गेंद सीमा रेखा पार, 4 रन। टॉस केला जाईल। एक बॉल झाल्यानंतर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेब, माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। सर्व ट्रॉफ्या टॉस का केला जाईल महागुरु, कारण जो कोणी कॅप्टन टॉस जिंकेल त्यासाठी त्यांच्या वतीने नेहमीच कॅश प्राइज असतं आणि टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। नेक्स्ट मॅच म्हणजे निश्चित स्वरूपात शुभारंभ अतिशय दमदार होईल। बॉलर तैयार, हाफ ट्रैकर की बॉल फिर से एक बार, इस बार पॉइंट के ऊपर से खेला, डीप पॉइंट में कोई नहीं है। पावर पे फायदा मिलेगा, गेंद 4 और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर शिवन्या 11 आती।
जाणार आहे जनमान केवाले क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर गावदेवी जुई. मी सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस रमेश नरेश शेठ पाटील साहेबांनी ते आमंत्रित करतो. या नरेश शेठ माजी सरपंच वाकडी यांच्या शुभास्थित नाणेफेकी ते संपन्न होईल. त्यांच्या समेत रविदादा नाईक आपण यावं. रवी नाईक भारतीय जनता पार्टी नवीन पनवेलमध्ये ते नेतृत्व करतात. यापूर्वी मी आदराने उल्लेख केला त्यांच्या सौभाग्यवती वर्षाताई नाईक यांना पनवेल नगरीच्या सभापती होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं आणि आमदार प्रशांतदादांचे खास विश्वासू आमच्या समेत 1 महिनाभर त्यांनी प्रचार केला. रविदादांनी आमचे चांगले मित्र आहेत. उमेश एका बाजूला रवीला पाहतो. नरेश पाटील साहेबांचे शुभास्थित नाणेफेक संपन्न होत आहे. बघा बघूया कॉलिंगसाठी पुकार देण्यात आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जनमान केवाले क्रिकेट संघाच्या बाजूने. पहिली इथे खऱ्या अर्थाने केवाले दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरली यांच्या वतीने नरेश पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा. उमेश नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. स्पर्धा अतिशय मानाची आहे. 10वं पर्व आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं. किती उत्कंठ आहे ही स्पर्धा खेळण्याची तुम्हाला? टुर्नामेंट तर खूप छान आहे आणि आयोजन तर दरवर्षी चांगलंच असते. आज यावर्षी पण सुद्धा खूप चांगला केला. एकंदरीत नाणेफेकी तुम्ही जिंकलेली आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? आम्ही गोलंदाजी करू पहिली. गोलंदाजी कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला? 50-55 पर. थँक्यू सो मच. नरेश पाटील साहेबांच्या वतीने विजेता टॉस विजेता क्रिकेट संघाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. यस याच्यानंतर देखील आपण स्पर्धा पाहू शकाल. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक जी वाकडीच्या मैदानावरती खेळवली जाईल. विजय शेठ ठाकूर आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तो चलिए पहले ओवर के बाद रन बने हैं मात्र 13 रन यानी कि मजबूत स्थिति में है फिलहाल. 1 विकेट गंवाने के बावजूद भी वहां पर शिवन्या 11 आदि और इस बार पहली गेंद दूसरे ओवर की ऑन साइड में मोड़ दिया है जहां पर डीप स्क्वायर लेग में आकर गेंद को उठाए फील्ड करे. 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से शिवन्या 11 आधी टीम का स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर 14 रन. महागुरु कल वागेश्वर देव की यात्रा है हरिग्राम केवाली की और इससे पहले आज दोनों भी टीमें खेलेगी. हरिग्राम भी खेलेगी और केवाली टीम भी खेलेगी और कल मात्र वागेश्वर देव की यात्रा हम जरूर देखेंगे और सभी को आमंत्रित किया गया हरिग्राम और केवाली ग्रामस्थ की ओर से कि कल यात्रा में आप भी सम्मिलित हुई है. और इससे पहले कि 2 टीमों में से कौन आगे जाएगा, फिर 4 टीमें हैं लेकिन 4 टीम में से एक जाएगी सुपर 12 में अपनी दावेदारी पेश करेगी. बढ़िया गेंदबाजी, कितनी शानदार गेंदबाजी यहां पर करते हुए गेंदबाज देख सकते हैं अन्नू भोईर. छोटे कद के गेंदबाज जरूर है यहां पर मंगेश, लेकिन गेंदबाजी उतनी ताकतवर हमेशा देखी जाती है इस गेंदबाज की ओर से. डॉट बॉल की समाप्ति. 54 रनों का लक्ष्य. 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. धीरे धीरे यहां पर कमबैक करते हुए बॉलर. चलिए यहां पर थोड़े से रुके हुए नजर आते हुए हरिग्राम ग्राम पंचायत के माजी उप सरपंच तथा सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रैक्टर दीपक शेठ शिवसेना शाखा प्रमुख दीपक शेठ घरत आपका स्वागत करेंगे. सुभाष जले साहब उप शाखा प्रमुख आपका स्वागत. संतोष पाटिल साहब आपका भी हम स्वागत करेंगे. इस बार भी बढ़िया गेंदबाजी. लाइन और लेन कितनी जबरदस्त यहां पर नजर आती हुई. तो एक तरफ आप देख सकते हैं हरिग्राम टीम को टी शर्ट स्पॉन्सर ऋषिकेश भाई घरत आपका भी हम स्वागत करेंगे. गेंदबाजी बढ़िया संतुलित हो रही है. अभी तक मेंडिस जैसे दिग्गज यानी कि कप्तान को शिवन्या 11 आदि टीम के कप्तान को 80-85 हरिग्राम टीम की गेंदबाज ने रोका है. और इस बार खराब फील्डिंग. सोपान को बीट करते हुए पीछे राहुल थे, उन्हें भी मौका नहीं मिला और गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा की तरफ. 4 रन. का पीछा करना है 20 गेंदों में. अभी भी 36 रन बनाने हैं. 80-85 वागेश्वर हरिग्राम टीम की ओर से अन्नू भोईर सेकंड पावर प्ले में टैप करने का प्रयास. फील्डिंग खराब है इस बार भी. मिड ऑन में थे, लॉन्ग ऑन में बढ़िया फील्डिंग नजर आई वहां पर शुभम थे आई थिंक और उन्होंने गेंद को रोका. तब तक समय था बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का और इसी 2 रनों की मदद से शिवन्या 11 आधी टीम पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल 20 रनों के ऊपर. 19 गेंदे 34 रनों की जरूरत. रोहित ने कहा था कि दूसरा ओवर और चौथा ओवर बल्लेबाजी लिए काफी मददगार साबित हो सकता है. फिलहाल दूसरे ओवर में रन रोके हैं मैं कहूंगा 80-85 हरिग्राम टीम के अन्नू ने. इस बार भी अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का. बढ़िया गेंदबाजी.
एक चौका जरूर आया, लेकिन पावर प्ले में केवल 7 ही रन दिए गेंदबाज अनु भोईर ने। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 20 रन। जीतने के लिए 18 गेंदें और 34 रनों की जरूरत। क्या बात है, आप देख सकते हैं बिल्कुल आनंदीबाई बिल्डर्स एंड डेवलपर के सर्वा तथा माजी सरपंच नरेश शेठ पाटील यांच्या ओर से सभी ट्रॉफीज। तर गोल्डन मॅन या ठिकाणी आपण पाहू शकाल आदेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आशुष शेळके यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व विष्णू शेठ शेळके ज्यांच्या वतीनं हायवे दिवे संघाला देखील आपण ए पोल मध्ये पाहू शकाल। शिवन्य 11 क्रिकेट संघाचे आदे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय किरणबाई यांना विनंती असेल सायबा रॉकेट तथा सह्याद्री डाबा मालकचे ओनर सन्माननीय नितीनबाई शेळके आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तो आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 34 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। क्या खूबसूरत गेंदबाजी की अन्नू भोईर ने। और लीजिए अब यहां पर आएगा तीसरी ओवर लेकर और तीसरे ओवर की चर्चा करेंगे आशुष शेळके गोल्डन मैन। इनका आगमन हो चुका है, उनका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा जहां पर जबरदस्त उद्योजक और खास तौर पर हमेशा उनका जबरदस्त योगदान रहता है आधी टीम के लिए। 20 बने स्कोर कार्ड के ऊपर 10.00 का ये करंट रन रेट फिलहाल आप देख सकते हैं। आने वाले 18 गेंदों में चाहिए जीतने के लिए 34 रनों की जरूरत। बोलो तैयार। तो इस बार बड़ा शॉट खेला है सीधा हवाई अल्लाह और सीधा गेंद कॉमेडी बॉक्स की तरफ 6 रन। बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं क्या दमदार शुरुआत इस ओवर में नजर आती हुई विशाल के ऊपर। प्रसाद ने पहले ओवर में 13 दिए और विशाल यहां पर स्वागत किया है 6 के साथ। लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है खुद अपने फॉलो थ्रू में कैच ड्रॉप क्या कर रही है यहां पर 80-85 वागेश्वर हरिग्राम टीम गलतियों पर गलतियां कर रही है और गलतियों को सुधारना उनके लिए बहुत ही जरूरी होगा। 1 रन तब तक पूरा और इसे 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 27 रन। लीजिए धनंजय शेठ पाटिल बाबा किंग इनको देख सकते हैं जिनके ओर से बाबा बिल्डर्स एंड डेवलपर्स तथा माजी उप सरपंच जिनके ओर से इस टूर्नामेंट के लिए एक बाइक हमें स्पॉन्सरशिप की गई है। 10 साल यहां पर उन्होंने लगातार बाइक स्पॉन्सर की गई है और 10वां साल है इस आमदार ट्रॉफी का। और क्या शानदार इस साल इससे उम्दा जो बैनर आप देख रहे हैं ना वो काफी बढ़िया नजर आते हुए लाइव के जरिए भी देखने को मिल सकते हैं और साथ ही साथ बड़े शॉट लगाने के बाद भी ये आपको नजर आएंगे। और इस बार कप्तान के बल्ले से कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट लॉन्ग ऑफ के ऊपर से दैट्स अ बिग 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 पाटिल भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 के दमदार नेतृत्व जहां पर हजारों से ज्यादा सम्मान किए गए थे और सोलापुर से बड़े बड़े आमदार वहां पर हमें देखने को मिले थे। लेकिन इस बार आगे कर खेलने का प्रयास गैप में बड़ा जरूर है लेकिन जबरदस्त स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से सीमा रेखा पार एक और शानदार हिट रन। बल्लेबाजी में दमखम दिखा रही है, रोकना पड़ेगा गेंदबाज विशाल को, महंगी गेंदबाजी। तो चलिए इस बार थोड़ा सा टप्पा पीछे जरूर रखा, एक बाउंस का इशारा वहां पर अंपायर करते हुए।
तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. उदयराज म्हात्रे साहेब रॉयल रेडिटी यांचं इथे आगमन झालेलं आहे. उदयराज म्हात्रे साहेब या बापाने व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या पर्व मध्ये गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने सरचे स्वागत आहे. तो चलिए यहाँ पर आप देख सकते हैं रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल बात करेंगे 39 रन 14 गेंदों में जीतने के लिए. यस, फेयर डिलीवरी अंपायर का इशारा, यानी कि आप 13 गेंदे और 15 रनों की जरूरत. जिस विशाल पाटिल को लगभग 28 रन ठोके थे, उसी विशाल ने भी इस ओवर में 3 छक्के ठोके हैं गेंदबाज विशाल के खिलाफ. आगे आकर खेलने का प्रयास. ये क्या कर रही है, क्या कर रही है, नियंत्रण नहीं है. 80-85 11 बागेश्वर हरिग्राम टीम के खिलाड़ियों के ऊपर. गेंद डॉट आ रही थी, जरूरत क्या थी, ये सवाल भी पूछा जाएगा. लेकिन तीसरे अंपायर की तरफ ये मांग की गई है. शायद डायरेक्ट हिट हुआ है, रन आउट है या नहीं. बाई के दौरान तो जरूर यहां पर चुरा लिए उन्होंने, लेकिन रन है या नहीं, फिलहाल पहले रन के लिए खिलाड़ी आउट है या नहीं. यस अंपायर, यस सॉफ्ट सिग्नल उनका है, ऑनफील्ड नॉट आउट का इशारा है. लेकिन थोड़ा सा डाउट है उनके मन में, फिर भी यहां पर चेक करना चाहते हैं. यस, थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नॉट आउट. तो 2 रन जरूर मिलेंगे. और पानी लेकर जाइए मैदान में. तब तक सुनते हैं शानदार ट्रॉफी में एक टूर्नामेंट की धमाकेदार संगीत. क्या बात है, बिल्कुल आप देख सकते हैं रोशन शेठ पाटिल, धनंजय शेठ पाटिल कोपरोली, धनंजय शेठ पाटिल वाकड़ी, संतोष शेठ पाटिल साई रक्षा ट्रांसपोर्ट आकुर्ली, ये इनका और गावदेवी क्रिकेट क्लब कोपरोली का ये शानदार आमदार चषक का धमाकेदार आयोजन आप देख सकते हैं. और चलिए इसके बाद जो हनुमान केवल विपक्ष उनके खिलाफ गावदेवी जुई टीम खेलेगी. एक तरफ रवि कडू का आपका अनुभव काफी कमाल का नजर आएगा, तो एक तरफ संजय माली जरूर होंगे. जीतने के लिए अब 12 गेंदों में चाहिए 13 रनों की जरूरत. सोचो वो गेंद अगर डॉट बॉल आती तो 15 रह सकते थे, लेकिन फिर भी यहां पर कप्तान की पारी की अगर चर्चा करेंगे तो 14 गेंदों में 27 रनों की अभी तक शानदार पारी इस वक्त नजर आती हुई बॉलर विशाल, यानी कि गेंदबाजी भी जरूर खराब रही उनकी, लेकिन बल्लेबाजी में वो दम कम. बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, अनुभवी डाउन द विकेट से. तो चलिए इस बार अच्छी गेंद. देखिए एक लौता ऐसा गेंदबाज है 80-85 बागेश्वर हरिग्राम टीम की ओर से, वो है अन्नू भोईर, जिन्होंने अब तक शानदार गेंदबाजी की है. ये ओवर में कम से कम यहां पर 4 या 5 रन खर्च करते हैं अन्नू भोईर, तो मैं कहूंगा ये मैच में 80-85 बागेश्वर हरिग्राम टीम जरूर कमबैक कर सकती है. पहली गेंद डॉट, जीतने के लिए 11 गेंदें और चाहिए 13. इस बार उठाकर खेला जरूर है, लॉन्ग ऑफ के ऊपर से एफर्ट लाजवाब, कमाल की फील्डिंग नजर आई वहां पर. एक ही पटरी पर 2 खिलाड़ी, रनआउट का चांस बन सकता है. और चलिए यहां पर कैच भी छूटा, लेकिन कैच इतना आसान नहीं था. संदेश रिप्ले पे एक बार जरूर हम चेक करेंगे. एक्यूरा इवेंट के माध्यम से एक्शन रिप्ले आपको दिखाया जा रहा है. ओवर पिच बॉल ये जरूर थी, अच्छा स्ट्रोक खेला लॉन्ग ऑफ की तरफ, लेकिन देखिए कितनी जबरदस्त छलांग लगाई, 100% एफर्ट दिखाया वहां पर शुभम ने. इससे पहले भी वहां पर उन्होंने बाउंड्री रोकी थी, लेकिन जब तक रोके 2 रन लेने का पर्याप्त समय. रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदें और 11 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है. अनुप से एक बार तैयार. इस बार बल्ले का हिस्सा लगा था. इस बार चलिए राहुल के द्वारा थोड़ी सी आज खराब फील्डिंग नजर आ रही है. इससे पहले उन्होंने डायरेक्ट हिट किया, वहां पर उनकी ओर से गलती हुई, 2 रन मिले. फिर विकेट कीपर के पीछे जहां पर सोपान के पीछे खड़े थे वहां पर चौका उनकी ओर से छूटा. गेंदें ठीक से इनके हाथों में नहीं आ रही है, जिसके बदौलत यहां पर फायदा मिल रहा है शिवन्या 11 आधी टीम के बल्लेबाजों को.
बची हुई गेंदे हैं, मेरे ख्याल से बात करेंगे 9 और अभी भी चाहिए 10 रनों की जरूरत। धीरे धीरे अन्नू अपने टीम के लिए सिकंजा कसते हुए ऑन साइड में मोड़ दिया है, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, एक रन तो जरूर पूरा, दूसरे की मांग कर रहे हैं, लेकिन चलिए ये रन जरूर होगा पूरा। थ्रो में जान नहीं थी, आज शुभम का दिन नहीं है, माफ कीजिएगा विशाल भोपी का दिन नहीं है। जिस विशाल ने गेंदबाजी खराब की, जिनकी ओर में 21 रन ठोके और ये थ्रो भी उनका काफी खराब, डायरेक्ट थ्रो करेंगे तो शायद कहीं ना कहीं ये मामला बन सकता था। 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से व्यक्तिगत विशाल 193 के स्ट्राइक रेट से 2 छक्के 3 चौकों की मदद से 15 गेंदों में 29 रनों की ये शानदार पारी नजर आती हुई। 8 गेंदे 8 मैच कंपलसरी चेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम है। ऑन साइड में फिर से एक बार खेल दिया है, डीप लॉन्ग ऑन में प्रोटेक्शन तैनात है, फील्डर गेंद को रोके, इस बार भी खराब फील्डिंग। यहां पर ये लीजिए क्या कर रही है, ये मैच खेल रही है, प्रैक्टिस मैच खेल रही है, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। और इसी 6 रनों की मदद से 50 का आंकड़ा पार होता हुआ शिवन्या 11 आधी टीम का, जहां पर 52 बने आप जीतने के लिए 7 गेंदे और चाहिए मात्र केवल 2 रनों की जरूरत। महागुरु नियंत्रण नहीं है, यहां पर हरिग्राम टीम के खिलाड़ियों को खराब फील्डिंग की बदौलत ये मुकाबला उनसे दूर जा रहा है। ये लीजिए तीनों भी ब्रह्मा विष्णु महेश, तीनों ने भी काला शर्ट पहना है, संतोष शेठ पाटिल, संतोष शेठ मस्कर और ये दीपू माली यानी कि गुरुनाथ शेठ टाइगर, जिन्हें कहा जाता है। थोड़े ही समय में आई थिंक छोटा टाइगर भी आने वाला है कोपरोली का, है अमर भगत है मौजूद, अमर पड़के। चलिए इस बार भी ये खराब फील्डिंग खेल रही है, 1 रन तो पूरा, दूसरी की कोशिश में इस बार लौटना पड़ेगा, मात्र स्कोर इज लेवल बट 1 रनों की जरूरत है, 6 गेंदों में चाहिए 1 रन। रन आई थिंक महागुरु एक्स्ट्रा गए, फिर विकेट कीपर के पीछे वहां पर 4 एक्स्ट्रा 8 गए, यानी कि टोटल एक डायरेक्ट हिट किया, वहां पर 2 रन एक्स्ट्रा, यानी कि 10 रन पूरी तरीके से यहां पर खराब फील्डिंग के बदौलत। फिर वहां पर विशाल के थ्रो खराब, इस बार भी लॉन्ग ऑन की तरफ थ्रो खराब, यानी कि कुल मिलाकर ऐसे फिजूल के 12 रन तो ऐसे ही 12-13 रन ऐसे ही खर्च किया पर 80-85 वागेश्वर क्रिकेट क्लब हरिग्राम टीम के खिलाड़ियों ने, और कहीं ना कहीं उनका ये भुगतान उन्हें शायद भुगतना पड़ा है और ये सहज जीत के दहलीज के ऊपर खड़ी हुई आप देख सकते हैं टीम शिवन्या 11 आदई। 6 गेंदे 1 महेश जाधव ने जो कारनामा किया था आदई सर्कल के मैदान के ऊपर 6 गेंदों में 1 बचाया था, और साथ ही साथ मेरे ख्याल से इस सीजन में रायगढ़ प्रीमियर लीग कैलाश दादा मात्रे उन्होंने डे नाइट फॉर्मेट रखा था, वहां पर गावदेवी 11 बेलवली के अजय पाटिल ने भी 1 रन रोका था। क्या यहां पर ये कमाल कर पाएंगे बालकृष्णा? पहली गेंद हल्के हाथों से खेला, मिड ऑफ ऊपर था, लॉन्ग ऑफ में कोई नहीं है, और इसी के साथ आज के पहले डे नाइट फॉर्मेट की ये मैच आमदार ट्रॉफी की जीतती हुई शिवन्या 11 आदई। हार्दिक टीम, हार्दिक अभिनंदन आदई, लाइन अप करके आइए हरिग्राम टीम और लाइन अप करके जाइए। आणि शिवन्या 11 आदई संघ कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेच जी मॅच होईल त्यातून जो जिंकेल म्हणजेच विनर वर्सेस विनर ही मॅच खेळली जाईल, याची आपण नोंद घ्या। तर थँक्स रॉकस्टार प्रवीण। आता खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना खेळवला गेला। शिवन्या 11 आदई विपक्ष निश्चित स्वरूपात हरिग्राम क्रिकेट संघाच्या दरम्यान, आणि या लढतीमध्ये वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाला मात्र पराभवाला सामोरे जावं लागलं। शिवन्या 11 आदई क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं, त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो। या सामन्याचा हिरो शुभम शेलके, ज्याने दोन, तर निश्चित स्वरूपात शुभम शेलके ज्याने 4 विकेट निश्चित स्वरूपात 2 षटकामध्ये प्राप्त केल्या,
आणि शुभम या सामन्याचा हिरो ठरतो. शुभम यावं मान्यवरांच्या शुभ असते. शुभमला सामनावीर या किताबाने शुभम शेलकेचा इथे गौरव केला जाणार आहे. शुभम मात्रे स्वागत आहे. तर प्रत्येक सामन्यासाठी बघा प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते सन्माननीय हरेश दादा पाटील कोपरोली. अरे दादा पाटील कोपरोली तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू. शुभमला सामनावीराचा किताब इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल.